जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जे घडलंय त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. गेल्या 2 दिवसात इथे 15 जणांचा मृत्यू झाला असून परिस्थिती अजूनही गंभीर होत चालली आहे. मृतांचा आकडा वाढत चालल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी आणि दापोडी भागात सुरुवातीला काही लोक अचानक आजारी पडले. त्यांना उलट्या, चक्कर येणं आणि तोंडाला फेस येणं असे त्रास होऊ लागले. बघता बघता काही तासातच अनेकांचे प्राण गेले. आधी लोकांना वाटलं काहीतरी नैसर्गिक कारण असेल, पण नंतर समजलं की हे सर्व विषारी दारूचं काम आहे. पाठोपाठ पुण्यातल्या हडपसर आणि काळेपडळ भागातही 5 जणांचा असा संशयास्पद मृत्यू झालाय. या प्रकरणाचा मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला पोलिसांनी पकडलंय. त्याने मुंबईहून मिथेनॉल आणून त्यात भेसळ केली आणि ती गावठी दारू म्हणून दापोडी, हडपसर आणि चतुर्शृंगी भागात विकली. दारूचा नशा वाढवण्याच्या नादात वापरलेले हे रसायन अनेकांच्या जीवावर उठलंय. आता उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस मिळून याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. या घटनेने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. राठोड कुटुंबातील विजय आणि राजेंद्र या 2 सख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाला. त्यांच्या मागे असलेली लहान मुलं पप्पा कधी येणार असं विचारत आहेत. ते पाहून कोणाचंही काळीच पिळवटून निघेल. सुतारकाम करणारे बाबा शेख, इलेक्ट्रिशियन अकबर पठाण यांसारख्या कष्टकरी माणसांचा बळी गेल्याने त्यांच्या घरांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. बकरी ईदचा सण असताना या भागात फक्त आक्रोश आणि अंत्ययात्रा दिसत होत्या. स्थानिक नागरिक आता पोलिसांवर संतापलेत. परिसरात दारूचे अड्डे सुरू आहेत. हे पोलिसांना माहीत नव्हतं का, असा सवाल लोक विचारत आहेत. जोपर्यंत माणसं मेली नाहीत तोपर्यंत प्रशासन झोपलं होतं का, अशी संतप्त भावना लोकांमध्ये आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. अजूनही काही जण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. अक्षय अवसरमल नावाच्या एका तरुणाची प्रकृती तर खूपच नाजूक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील अवैध दारूचा प्रश्न समोर आलाय. आता तरी प्रशासन जागं होणार का आणि अशा अवैध धंद्यांवर कायमची बंदी येणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. या विषयावर तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.